खरं तर विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही त्राणच राहिलेलं नाही. कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे. त्याच्यामध्ये मी तर आल्यावर एक चौकशी केली महानंदच्या बद्दल. बघा, सातत्याने बोललं जातं की हे महानंद गुजरातला देऊन टाकलं, गुजरातच्या दावणीला बांधलं. महानंदची जागा पत्रकार मित्रांनो गोरेगावमध्ये आहे. ती आपल्या सरकारचीच जागा आहे, महानंदला दिलेली जागा आहे. अनेक महत्वाचे प्रकल्प काही काही वेळेस एनडीडीबी ही पूर्णपणे देशाची एक दुधामध्ये काम करणारी संस्था आहे आणि मागे आपल्याच महाराष्ट्रातला जळगावचा दूध संघ हा एनडीडीबीने चालवायला घेतलेला होता. तो चालायला लागल्यानंतर पुन्हा तो जळगाव जिल्हा दूध संघाकडे आला आणि आता दुधा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तो संघ चालवतात. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वेगळं करतोय, कुणाला तरी कुणाच्या तरी घशात काहीतरी घालतोय. हे इतकं दादांत कुठे माहिती घेत नाही, काही करत नाही आणि उगाच उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारच्या त्यांचा काहींचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यात अजिबात तथ्य नाहीये. ही बाब मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायची. मी करार केल्यानंतर अजून करार पण झालेला नाहीये. चर्चा झालेली आहे, सगळ्यांनी राजीनामे दिलेले. आता त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर कॅबिनेट त्याच्याबद्दलची चर्चा करेल, निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल आणि तो स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनाच कळेल. पण याच्यातून कुठेतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हे सरकार अन्याय करतंय अशा प्रकारची भावना निर्माण करायची, हे अतिशय चुकीचं त्यांचा आरोप आहे. हे पण मला या निमित्तानं सांगायचं आहे.